नमस्ते. आज आपण या ठिकाणी 10वीच्या पाठ्यपुस्तकातील इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी हा पॉइंट आपण सुरू केलेला आहे. ह्याच्या अगोदर त्यातले काही कन्सेप्ट आपण या अगोदर पाहिलेले आहेत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. आजचा जो आपला मेन टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की मायक्रोबियल एन्झाइम्स. आता एक नवीन कन्सेप्ट आहे मायक्रोबियल एन्झाइम्स. पूर्वी केमिकल इंडस्ट्री ज्या असायच्या, ज्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये पेपर तयार करत असताना किंवा लिदर तयार करत असताना तर त्याच्यामध्ये केमिकल कॅटलिस्ट वापरायचे. तर केमिकल कॅटलिस्ट वापरल्यामुळं एनर्जीचा वापर जास्त व्हायचा, एनर्जी रिक्वायरमेंट जास्त असायची. त्याचबरोबर त्याच्यातून होणारे जे बाय प्रोडक्ट्स होते तयार होणारे त्याच्यावरती खर्च भरपूर व्हायचा. तर हे सगळं टाळण्यासाठी अलीकडं मायक्रोबियल एन्झाइमचा वापर हा केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वाढलेला आहे. हे मायक्रोबियल एन्झाइम जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार होतात. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरल्यानंतर त्याच्यापासून जे एन्झाइम्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोबियल एन्झाइम्स असं म्हणतो. मग हे मायक्रोबियल एन्झाइम्स, एन्झाइम म्हणजे मराठीमध्ये त्याला विकरे असं म्हणतो आपण. तर हे मायक्रोबियल एन्झाइमचा काय रोल आहे, ते वापरल्यानंतर काय होतं ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर तुम्हाला 10वीच्या परीक्षेमध्ये असतं, बोर्ड परीक्षेमध्ये मायक्रोबियल एन्झाइम्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटलिस्ट in chemical industries किंवा इन द व्हेरियस इंडस्ट्रीज. वाय? गिव्ह रिझन. असा क्वेश्चन तुम्हाला असतो. तर आजचा तो आपल्याला क्वेश्चन पाहायचा आहे. काय पहा, मायक्रोबियल एन्झाइम्स. मायक्रोबियल एन्झाइम्स आर युज्ड instead of chemical catalyst in industries. वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज मध्ये मायक्रोबियल एन्झाइम्स का वापरतोय आपण, त्याचं गिव्ह रिझन तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं बघा आपल्याला काय पॉइंट आहे, मायक्रोबियल एन्झाइम्स. तर मायक्रोबियल एन्झाइम्स का वापरतो आपण, तर याचा पहिला पॉइंट आहे मायक्रोबियल एन्झाइम्स आर ऍक्टिव्ह ऍट व्हेरी लो टेम्परेचर, लो प्रेशर ॲज वेल ॲज लो पीएच. हे जे मायक्रोबियल एन्झाइम्स असतात ते किती जरी टेम्परेचर कमी असलं, कमीत कमी टेम्परेचरला, कमीत कमी प्रेशरला आणि कमीत कमी पीएच लेवलला सुद्धा काय असतात, ऍक्टिव्ह असतात. देअरफॉर द एनर्जी रिक्वायरमेंट इज लेस. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी जी आहे काय असणार आहे, कमी असणार आहे. हा त्याचा पहिलं रिझन आहे ह्याच्या मागचं वापरण्याचं. कारण की केमिकल कॅटलिस्ट टेम्परेचर कमी झालं की वर्किंग करत नाहीत, बाय प्रोडक्ट्स तयार होत नाहीत व्यवस्थितपणे, किंवा प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये जेवढा पाहिजे तेवढा मिळत नाही. कारण की टेम्परेचर कमी झालेलं असतं, पीएच कमी झालं तरी तसंच होतं. त्याच्यामुळं मायक्रोबियल एन्झाइम्स आर ऍक्टिव्ह ऍट द व्हेरी लो टेम्परेचर, लो पीएच अँड लो प्रेशर. देअरफॉर एनर्जी इज रिक्वायर्ड लेस एनर्जी इज रिक्वायर्ड. तर हा पहिला पॉइंट आहे आपला. फर्स्ट पॉइंट, मायक्रोबियल एन्झाइम्स. Microbial enzymes are active at very low temperature, low pH and pressure, low temperature, low pH and low pressure. Hence requirement of energy is less. Requirement of energy is less. म्हणजे ह्या ठिकाणी एनर्जीची रिक्वायरमेंट जी असते ते कमी असते. त्याच्यामुळे हे पॉईंट तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवा, दीज आर द ऍक्टिव्ह ऍट व्हेरी लो टेम्परेचर, लो पीएच अँड लो प्रेशर. हेन्स रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी इज लेस. हा फर्स्ट पॉईंट झाला. त्याच्याच बरोबर दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये, इन केस ऑफ द मायक्रोबियल एन्झाइम्स स्पेसिफिक प्रोसेसेस आर कॅरिड आउट. मायक्रोबियल एन्झाइम्स वापरल्यामुळं जी प्रोसेस पाहिजे तीच प्रोसेस होते. केमिकल कॅटलिस्टच्या बाबतीत तसं नाही. एक प्रोसेस होत असताना दुसरी पण प्रोसेस ऑपरेट होत असते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जे तयार होणारे प्रोडक्ट्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स असतात. मग ते प्रोडक्ट्स तयार झाल्यानंतर त्याला प्युरिफिकेशन करत बसावं लागतं. आणि प्युरिफिकेशन केल्यामुळे त्याच्यामध्ये खर्च वाढतो. कशामध्ये, केमिकल कॅटलिस्टमध्ये. परत हे सांगतो, केमिकल कॅटलिस्टमध्ये केमिकल कॅटलिस्ट ज्यावेळेस आपण एखाद्या प्रोडक्शन करत असताना वापरल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस होत असतात. आणि त्या प्रोसेसेस झाल्यामुळं अननेसेसरी प्रोडक्ट्स पण तयार होतात. आणि अननेसेसरी प्रोडक्ट्स तयार झाल्यामुळं त्याचा प्युरिफिकेशनचा खर्च वाढतो. मग हा सेकंड पॉईंट आहे.
in case of microbial enzyme, in case of microbial enzyme, specific chemical, in case of microbial enzyme, specific, in case of microbial enzyme, specific chemical process are, specific processes, specific processes are carried out. Specific processes are carried out. Hence, specific process तयार झाल्यामुळे hence unnecessary products are not formed. मग त्याच्यामुळे unnecessary products काय होत नाही, तयार होत नाहीत. Due to this the expense on purification is minimized. म्हणजे ह्याच्या बाबतीत काय होतं, ह्याच्या मायक्रोबियल एन्झाइम वापरल्यामुळे स्पेसिफिक प्रोसेसेस होत होते त्यामध्ये, त्या रिएक्शन मध्ये, त्या प्रोसेसमध्ये ते प्रोडक्शन करत असताना स्पेसिफिक प्रोसेस तयार झाल्यामुळे अननेसेसरी प्रोडक्ट्स तयार होत नाहीत. कसले प्रोडक्ट तयार होत नाहीत, अननेसेसरी प्रोडक्ट्स तयार होत नाहीत. आणि त्याच्यामुळं जो एक्सपेन्स जो आहे प्युरिफिकेशनचा तो काय होतो, मिनिमाइज होतो. हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये, हे दोन पॉईंट तुम्हाला समजले असतील. ऍक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, त्याचबरोबर मायक्रोबियल एन्झाइम्स आर specific process, in case of the microbial enzyme specific processes are carried out, hence unnecessary products are not formed. Due to this the expense on the purification is minimized. तिसरा जो पॉइंट आहे याच्यामध्ये, मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन. in microbial enzymatic reaction ज्यावेळेस ती रिएक्शन होते, त्या प्रोडक्शनच्या वेळेस मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन होते, त्यावेळेस इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स आर नॉट टेक्स प्लेस. म्हणजे त्या ठिकाणी डिकम्पोजिशन आहे जे आहे, किंवा इलिमिनेशन जी प्रोसेस आहे वेस्ट प्रोडक्टची, त्यामध्ये वेस्ट प्रोडक्ट वगैरे काही जास्त प्रमाणात भेटत नाहीत. मग ते न भेटल्यामुळं दीज एन्झाइम्स कॅन बी रियुज्ड. असं असल्यामुळे एन्झाइम्स काय करतो आपण, तेच एन्झाइम परत रियुज्ड करू शकतो. म्हणून हा तिसरा पॉइंट आहे. इन केस ऑफ मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन, इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ waste product are not takes place. So these enzymes are reused. त्याच्यामुळे ते एन्झाइम आपण काय करू शकतो, रियूज करतो, परत वापरू शकतो. म्हणजे हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजे इथं इलिमिनेशन, त्याचबरोबर डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट आर नॉट टेक्स प्लेस. म्हणजे याच्यामध्ये हे तयार डिकम्पोजिशन जर नाही झालं वेस्ट प्रोडक्ट, तर तेच एन्झाइम आपण काय करू शकतो, रियूज करू शकतो. असे 3 पॉईंट तुम्हाला या रिव्हिजन मध्ये लिहायचे आहेत. तर व्यवस्थितपणे समजून घ्या. मायक्रोबियल एन्झाइम्स का वापरतो आपण केमिकल कॅटॅलिस्टच्या ऐवजी. ऍक्टिव्ह ॲट लो टेम्परेचर, हा पॉईंट आपण लक्षात ठेवला. दुसरा पॉईंट आहे स्पेसिफिक केमिकल प्रोसेस, त्या स्पेसिफिक प्रोसेस त्याच्यामध्ये होत नाही, त्याच्यामुळं अननेसेसरी प्रोडक्ट तयार होणार नाही. आणि अननेसेसरी प्रोडक्ट तयार न झाल्यामुळं जो प्युरिफिकेशनचा खर्च आहे तो कमी होईल. तिसरा आहे मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये इलिमिनेशन आणि डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट प्रोडक्ट जे होणार आहे ते होणार नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपण तोच एन्झाइम परत काय करू शकतो, आपण रियूज करू शकतो. असे 3 पॉईंट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. हे ग्युरिझमला तुम्हाला पडू शकतो, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. त्यावेळेस तुम्ही हे 3 पॉईंट त्याच्यामध्ये मेन्शन केले पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्ही हे जे गोल केलेले पॉईंट्स आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. प्रत्येक पॉईंटमध्ये आपण तुम्हाला सर्कल करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट्स आपल्याला बघायचा आहे
त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे जो आपल्याला माहिती आहे झांतान गम. झांतान गम हा काय प्रकार आहे? आपण गम म्हणजे माहिती आहे आपल्याला, गम काय असतो? डिंक म्हणतो आपण. तर तो डिंक आपण एखादी वस्तू चिटकवण्यासाठी, कागद पेपर वगैरे चिटकवण्यासाठी गम वापरतो. परंतु आपल्या डेली लाईफ मधील जे प्रोडक्ट्स आहेत, या वस्तू आपण वापरतो, त्याच्यामध्ये आपण एक प्रकारचे डिंक वापरतो. त्या डिंकला काय म्हणतो आपण? झांतान गम. काय म्हणतात त्याला? झांतान गम. कुठला गम वापरायचा आपल्याला? झांतान गम. तर झांतान गम मध्ये झांतान गम कसं तयार करतात? झांतान गम तयार करण्यासाठी आपल्याला फर्मेंटेशन ऑफ कशाचं फर्मेंटेशन करायचं? तुम्हाला फर्मेंटेशनची रिएक्शन सांगितली आहे पाठीमागच्या लेक्चरमध्ये. फर्मेंटेशन इट इज अ प्रोसेस इन विच द कार्बोहायड्रेट इज कन्वर्टेड टू द ऍसिड आणि अल्कोहोल. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ फर्मेंटेशन. तर फर्मेंटेशन मध्ये काय होतं? फर्मेंटेशन ऑफ स्टार्च मोलेसिस स्टार्च अँड मोलेसिस काय करतो आपण? फर्मेंटेशन करतो. आणि स्टार्च अँड मोलेसिसचं फर्मेंटेशन केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला कशाच्या मदतीने करतोय हे फर्मेंटेशन? विथ हेल्प ऑफ कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचा त्याच्यामध्ये? विथ हेल्प ऑफ झॅन्थोमोनास स्पेसीस. कुठला स्पेसीस वापरलेला? बॅक्टेरिया झॅन्थोमोनास स्पेसीस नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचा. आणि झॅन्थोमोनास स्पेसीस हा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरल्यानंतर त्याचं काय झालं? फर्मेंटेशन झालं. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर आपल्याला जो प्रोडक्ट मिळाला तो कोण आहे? झांतान गम आहे. कुठला प्रोडक्ट मिळाला आपल्याला? झांतान गम. परत एकदा सांगतो बघा, झॅन्थोमोनास स्पेसीस ही एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो वापरायचा. तो कशामध्ये मिक्स केला आपण? स्टार्च आणि मोलेसिस. मोलेसिस म्हणजे आपल्याला माहित आहे मळी. मोलेसिस मध्ये काय करायचं? स्टार्च आणि मोलेसिस मध्ये काय करायचं? ते मिक्स करायचं हा बॅक्टेरिया त्या प्रोडक्ट स्टार्च आणि मोलेसिस मध्ये. मग त्याचं काय होतं? फर्मेंटेशन होतं. आणि फर्मेंटेशन झालं काय मिळतो आपल्याला? झांतान गम मिळतो. तर झांतान गम आपण कशासाठी वापरू शकतो? कोणकोणत्या प्रोडक्ट्स मध्ये झांतान गम वापरतो आपण? तर झांतान गम लक्षात ठेवा. झांतान गम कुठं वापरतो आपण? कधी कधी परीक्षेमध्ये तुम्हाला झांतान गम वरती असा प्रश्न विचारला असतो. कुठं वापरतो आपण? टूथपेस्ट मध्ये. आपण जी टूथपेस्ट वापरतो आपल्या दादाला चिकटून राहते, तर ते कशामुळे चिकटून राहते? तर टूथपेस्ट मध्ये ते झांतान गम मिसळलेलं असतं. त्याच्यानंतर पिगमेंट्स कशामध्ये मिक्स केले असते? पिगमेंट्स मध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण टेक्सटाईल पिगमेंट किंवा पिगमेंट्स मध्ये ते मिक्स करतात. त्याच्यामध्ये परत पेपर इंडस्ट्रीज मध्ये. तर कुठं वापरतो आपण? पेपर इंडस्ट्रीज मध्ये. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स मध्ये हा झांतान गम मिक्स केल्यामुळे ते फर्टिलायझर्स चिटकून राहतात त्या झाडाला. फर्टिलायझर्स. त्याचबरोबर विडीसाइड्स म्हणजे वीड्स जे आहेत त्या वीड्सला मारण्यासाठी जे आपण औषध वापरतो त्याला विडीसाइड्स असं म्हणतो. पेपर इंडस्ट्रीज. त्याच्यानंतर टूथपेस्ट, पिगमेंट्स, फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, चॉकलेट्स मध्ये. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क ड्रिंक आहेत. मिल्कशेक मध्ये पण याचा वापर करतो. पहा परत एकदा, झांतान गम जो आहे तो झांतान गम आपण स्टार्च आणि मोलेसिस मध्ये काय मिक्स केला? झॅन्थोमोनास स्पेसीस मिक्स केलं. एक बॅक्टेरिया आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे झॅन्थोमोनास स्पेसीस नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम, ते कशामध्ये मिक्स केलं? आपण स्टार्च आणि मोलेसिस मध्ये मिक्स केलं. त्याचं फर्मेंटेशन झालं. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर आपल्याला कुठला प्रोडक्ट मिळाला? झांतान गम. तर तो झांतान गम आपण कोणकोणत्या प्रोडक्ट्स तयार करताना वापरतो? तर कशामध्ये मिक्स असतो? फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, पिगमेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स, त्याच्याबरोबर चॉकलेट्स, टूथपेस्ट, त्याचबरोबर मिल्कशेक्स, हे सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकताय. असं जवळजवळ हे आपण झांतान गम पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपल्याला, पुढचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे
तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 80 आणि पेज नंबर 81, पान नंबर 80 आणि पान नंबर 81 वरती दोन तुम्हाला चित्र दाखवले. पहिलं आहे ऍस्परजिलस ओरायझी. पहिलं जे चित्र आहे त्याच्यामध्ये ऍस्परजिलस ओरायझी नावाचा एक मायक्रोऑर्गॅनिझम त्या ठिकाणी दाखवलेला आहे. असं फुलाचा गुच्छ असल्यासारखा दिसतो त्या ठिकाणी. तर ऍस्परजिलस ओरायझी हा जो मायक्रोऑर्गॅनिझम आहे तो आपण कशामध्ये मिक्स करायचा आहे? कशामध्ये मिक्स करतो आपण? फीट फ्लोअर किंवा फ्लोअर ऑफ फीट और राईस. गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्याचबरोबर त्यामध्ये काय मिक्स करायचं? सोयाबीन मिक्सचर केलंय. फ्लोअर ऑफ फीट और राईस आणि सोयाबीनचं काय केलं आपण? मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ फीट और राईस अँड सोयाबीन. आणि त्याचं काय केलं आपण? फर्मेंटेशन केलं. आणि फर्मेंटेशन केल्यानंतर याच्या शेवटी आपल्याला काय मिळतं? सोया सॉस मिळतो. काय मिळतो आपण? सोया सॉस. लक्षात ठेवा, तुम्हाला ते चित्र दाखवतील परीक्षेमध्ये आणि विचारतील आयडेंटिफाय दिस डायग्राम. हे जे डायग्राम मध्ये कोणत्या टाईपचं मायक्रोऑर्गॅनिझम दिसतोय पेज नंबर 80 वरती ते डायग्राम होती, तसं तुम्हाला पेपरमध्ये छापलेले असते. तर ते काय आहे? ऍस्परजिलस ओरायझी नावाचा मायक्रोऑर्गॅनिझम आहे. तो कशासाठी वापरतो आपण? तर हे सोया सॉस तयार करण्यासाठी. जो सोया सॉस आपण वापरतो चायनीजमध्ये वगैरे, चायनीज गाड्यावर जर तुम्ही गेला असाल तर सोया सॉस त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. तर तो सोया सॉस तयार करण्यासाठी अगोदर आपल्याला कोणतं फ्लोअर घ्यायचं? मिक्सचर ऑफ द फ्लोअर ऑफ फीट. गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये सोयाबीन मिक्स करायचं आणि त्याचं फर्मेंटेशन ह्याच्या मदतीने करून तुम्हाला काय मिळतो? सोया सॉस मिळतो. हे झालं ऍस्परजिलस ओरायझीचं. त्याच्यानंतर आहे ऍस्परजिलस नायगर. कुठला आहे? ऍस्परजिलस नायगर. असंच एक पेज नंबर 81 वरती चित्र आहे. असे स्पोर्स वगैरे दिसल्यासारखं दिसतं तुम्हाला. तर ते आहे ऍस्परजिलस नायगर. त्या मायक्रोऑर्गॅनिझमचं नाव आहे ऍस्परजिलस नायगर. हा जो मायक्रोऑर्गॅनिझम आहे ऍस्परजिलस नायगर, तो कशामध्ये मिक्स करायचा? कॉर्नस्टीफ लिकर मध्ये मिक्स केला आपण. त्याचं काय होतं? फर्मेंटेशन होतं. कुणाचं? कॉर्नस्टीफ लिकरचं फर्मेंटेशन होतं. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो, कॉर्नस्टीफ लिकरचं फर्मेंटेशन झाल्यानंतर ग्लुकोनिक ऍसिड मिळतं आपल्याला. त्यामध्ये काय मिळतं? ग्लुकोनिक ऍसिड. आणि ते ग्लुकोनिक ऍसिड जे आहे ते सगळं तयार झालं. ग्लुकोनिक ऍसिड ते कोणकोणत्या प्रोडक्ट्स मध्ये वापरतो आपण? कशामध्ये? काय काय तयार करण्यासाठी? टॉफी प्रोडक्शन मध्ये, चॉकलेट्सच्या प्रोडक्शन मध्ये. हे सगळं आपण ऍस्परजिलस नायगर वापरल्यानंतर आपल्याला टॉफी प्रोडक्शन मध्ये आणि चॉकलेट प्रोडक्शन मध्ये आपण ऍस्परजिलस नायगर नावाचा मायक्रोऑर्गॅनिझम मिक्स करून त्याच्यामध्ये कुठलं ऍसिड तयार होतं? ग्लुकोनिक ऍसिड. हे लक्षात ठेवा. कोणतं ऍसिड तयार होतं? ग्लुकोनिक ऍसिड. तुम्हाला कधी कधी फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारतात ग्लुकोनिक ऍसिड तयार करण्यासाठी आपण काय वापरतो? एक चार्ट देतात. ग्लुकोनिक ऍसिड असते या बाजूला लिहिलेलं. ग्लुकोनिक ऍसिड दिसले की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे ग्लुकोनिक ऍसिड तयार करण्यासाठी आपला कॉर्नस्टीफ लिकर वापरायचं आहे. कॉर्नस्टीफ लिकर मध्ये आपण काय मिक्स केलेलं आहे? कुठला मायक्रोऑर्गॅनिझम? ऍस्परजिलस नायगर मिक्स केलेला आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला काय तयार झालं? टॉफी आणि चॉकलेट्स नाही. ह्याच्यामध्ये हे आपण ग्लुकोनिक ऍसिड जे आहे ते आपण काय वापरतोय? मिनरल्स, फॉर प्रोडक्शन ऑफ मिनरल्स ऍज अ सप्लिमेंट ऑफ कॅल्शियम आणि आयर्न. कॅल्शियम आणि आयर्नचं प्रोव्हाइड करण्यासाठी सप्लिमेंट जे वापरतो आपण एनर्जी ड्रिंक घेण्यासाठी, कॅल्शियम आणि आयर्नचं सप्लिमेंट जे आहे ते तयार करण्यासाठी आपण काय वापरतो? ऍस्परजिलस नायगर नावाचा मायक्रोऑर्गॅनिझम कॉर्नस्टीफ लिकर मध्ये मिक्स करायचा. त्याच्यापासून ग्लुकोनिक ऍसिड नावाचं ऍसिड तयार होतं. आणि ते कुठं वापरतो आपण? काय त्याचा वापर आपण काय म्हणून करतो? कशामध्ये? युज्ड फॉर मिनरल्स ऍज अ सप्लिमेंट ऑफ द कॅल्शियम और आयर्न. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक यूज आहे ऍस्परजिलस नायगरचा, सेम टू सेम तोच मायक्रोऑर्गॅनिझम आपण ऍस्परजिलस नायगर
हाच मायक्रोऑर्गॅनिझम जर आपण हा ग्लुकोज मोलॅसिस मध्ये टाकला, ग्लुकोज मोलॅसिस मध्ये किंवा शुगर मोलॅसिस मध्ये जर टाकला आपण, तर त्यापासून आपल्याला मिळतं सायट्रिक ऍसिड मिळतं. काय मिळतं आपल्याला? सायट्रिक ऍसिड. काय मिळतं आपल्याला यापासून? सायट्रिक ऍसिड मिळतं. आणि सायट्रिक ऍसिड जर मिळालं तर याचा वापर आपण कशामध्ये करतो? मला सांगितल्याप्रमाणे टॉफी, टॉफी आणि चॉकलेट्स तयार करण्यासाठी हे ऍस्परजिलस नायगर नावाचं जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते शुगर मोलॅसिस मध्ये, कसल्या मोलॅसिस मध्ये? शुगर मोलॅसिस जो असतो तो शुगर मोलॅसिस जी मळी असते आपण त्यामध्ये ऍस्परजिलस नायगर टाकला, सायट्रिक ऍसिड मिळालं आणि त्याचा वापर आपण कशामध्ये करायचा? टॉफी अँड चॉकलेट्स. असं तुम्हाला हे 2 नंबरचा मायक्रो ऑर्गॅनिझम आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखी पाहायचं आहे सॅक्रोमायसिस सेरेबेसी. हे तर आपण गेल्या वर्षी नाव ऐकलेलं आहे, सॅक्रोमायसिस सेरेबेसी. सॅक्रोमायसिस सेरेबेसी जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे कुठला? आता आपण ऍपलच्या ह्याच्यामध्ये फ्रूट ज्यूस मध्ये ऍपलच्या ज्यूस मध्ये आपण काय केला? कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला? सॅक्रोमायसिस सेरेबेसी. सॅक्रोमायसिस सेरेबेसी. तर त्यापासून काय तयार होते? वाईन प्रोडक्शन मध्ये कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम वापरायचा? सॅक्रोमायसिस सेरेबेसी. म्हणजे ह्या ऍपलचं जे ज्यूस आहे त्याचं फर्मेंटेशन होतं आणि त्या ऍपल ज्यूसचं फर्मेंटेशन कोणामुळे झालं? सॅक्रोमायसिस सेरेबेसी नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे झालं. आणि त्यातून काय प्रोडक्ट मिळाला आपल्याला? सिडार. काय म्हणतो आपल्याला? सिडार मिळतं. काय म्हणतो आपल्याला? सिडार. त्याच्यानंतर जर आपण ग्रेप्स ज्यूस घेतला, ग्रेप्स ज्यूसचं जर फर्मेंटेशन केलं सेम कशाचा वापर करून? सॅक्रोमायसिस सेरेबेसी. तर त्यापासून आपल्याला काय मिळतं? त्याच्यापासून आपल्याला काय मिळते? वाईन. त्याच्यापासून कुठला प्रोडक्ट मिळतो आपल्याला? वाईन. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी मायक्रोबियल एन्झाइम्स, त्याच्याबरोबर ऍस्परजिलस ओरायझी, ऍस्परजिलस नायगर, त्याच्याबरोबर सॅक्रोमायसिस सेरेबेसीचा काय रोल आहे? सॅक्रोमायसिस सेरेबेसीमुळे कोणकोणते प्रोडक्ट्स तयार करतात? ऍपल ज्यूस मध्ये मिक्स केलं तर सिडार मिळतं आणि ग्रेप ज्यूस मध्ये मिक्स केलं तर काय मिळतं आपल्याला? वाईन. अशा प्रकारे आज आपण हे मायक्रोबचा स्टडी केलेला आहे. व्यवस्थितपणे तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ नीट पाहत जा. त्याचे जे पॉइंट्स आहेत मायक्रोबियल एन्झाइम्सचे व्यवस्थित दिसत नसेल झूम करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना पाठवा. धन्यवाद.